नमस्कार. मालिकेच्या मंगळागौर विशेष भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे कलाचा सून म्हणून, चांदेकरांच्या घरची मोठी सून म्हणून स्वीकार केला जाणार आहे. तर सरोज तिला मानाची साडीही देणार आहे. तर हे सगळं जेव्हा कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर मंगळागौर विशेष भागामध्ये आदेश बांदेकरजी यांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात हा मोठा सोहळा होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सासू सून मंगळागौर स्पर्धा होणार आहे आणि त्यामध्ये कला आणि सरोज दोघीही एकत्र असणार आहेत. त्या कशा पद्धतीने मंगळागौर खेळणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सरोज, त्याचबरोबर सगळे चांदेकर मंडळी, कला, अद्वैत आता पनवेलवरून कोल्हापूरला आलेले असतात. घरातलं वातावरण हे आनंदी झालेलं असतं. राहुलने जे कांड केलेलं आहे त्याच्यासाठी राहुलला शिक्षासुद्धा झालेली असते आणि मग सगळं चांदेकर कुटुंब हे एकत्र आलेलं असतं आणि आता कलाची मंगळागौर आहे. तर सरोज विचार करते, ती म्हणते की मागच्या वर्षी तुझी मंगळागौर झाली होती, यावर्षीही आबा म्हणतात की यावर्षीही आपल्या सुनांची मंगळागौर केली पाहिजे. कारण आता पुन्हा एक नवी सून घरात आलेली आहे, ती म्हणजे सोहमची बायको अनामिका. त्यासाठी मंगळागौर करणं गरजेचं आहे. तिची पहिली मंगळागौर आहे असं आबांनीही सांगितलेलं असतं. त्यावेळेस सरोज म्हणते की हो. आता सरोजने ठरवलेलं आहे की चांदेकरांचा जो मान सन्मान आहे त्याला कधीही बट्टा लागणार नाही. अशा पद्धतीने त्याचवेळी सरोज आता मनात विचार करू लागते की नाही, कला नेहमी प्रत्येक वेळेस चांदेकरांच्या भल्याचा विचार करत आहे. चांदेकरांना काय हवं नको या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत आहे. आज एवढं माझ्या मुलावरती संकट आलं, तो तिला थांबवत होता, ती थांबवू शकली असती, पण तिने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. राहुलने तिच्या डोक्याला बंदूक लावलेली होती आणि अद्वैतसुद्धा तिच्यासाठी गोळी झेलायला तयार होता. ही गोष्ट सरोजच्या चांगलीच लक्षात राहिलेली असते आणि त्यामुळं सरोजने ठरवलेलं असतं की नाही, हीच चांदेकरांची सून आहे आणि माझ्या बरोबरीने चांदेकरांचं कुटुंब सांभाळायचं काम, चांदेकरांचा बिझनेस सांभाळायचं काम हीच मुलगी करू शकते असा विचार आता सरोजने केलेला असतो. त्यामुळं सरोज आता कलाचा सून म्हणून स्वीकार करण्याचा विचार करत असते. मग आता चांदेकरांच्या घरी मंगळागौर आहे आणि त्यासाठी सरोज कलाकडे आलेली असते. कलाला म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते, काय झालं सरोज मॅडम, बोला. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, ही साडी जी आहे माझ्या सासूबाईंनी मला मंगळागौरीला दिलेली होती, ही मानाची साडी आहे आणि तुझी मंगळागौर आहे ना, त्यासाठी मी तुला देत आहे. तेव्हा कला म्हणते, पण सरोज मॅडम, मागच्या वेळेस पण मंगळागौर झाली होती माझी, त्यावेळेस तुम्ही काही मला साडी दिलेली नाही. तेव्हा सरोज सांगते की तेव्हा मी तुझा सून म्हणून स्वीकार केलेलाच नव्हता, त्यामुळं आज मी तुला ही मानाची साडी देत आहे. कला ती मानाची साडी घेते कारण मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघेही एकत्र अशी साडी नेसून मंगळागौर खेळायचो आणि आत्ताही माझी तीच इच्छा आहे की तूही माझ्याबरोबर मंगळागौर खेळावी आणि ही जी मानाची साडी आहे ती तू नेसावी. तेव्हा मात्र अद्वैत पाहत असतो. अद्वैतला तर धक्का बसलेला असतो. अद्वैत तर खरंच कलाच्या प्रेमात पडलेला असतो, अगदी पागल झालेला आहे तो, ते तर आपण पाहिलेलंच आहे. आणि त्याचबरोबर आता कला म्हणते, पण सरोज मॅडम, मला तुम्ही ही साडी आत्ता कशी देताय, म्हणजे मागच्या वर्षी दिलेली नाही आहे हे माहिती आहे मला, पण आत्ता. तेव्हा ती म्हणते की तुझा सून म्हणून मी स्वीकार करत आहे आणि सरोजच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहायला मिळते. कलासुद्धा खुश झालेली असते. म्हणजे कला घर जसं सांभाळत आहे, घरातलं सगळं बघून ती ऑफिसही सांभाळते. कला तर माझ्यापेक्षा एक काकणभर आगावच आहे. म्हणजे काम करण्यासाठी ती घरातलं सगळं बघून ऑफिसचं सुद्धा काम करत असते. अद्वैतला त्याच्या बरोबरीने चांदेकर ज्वेलरच्या पेढीच्या कामातही तेवढीच ती मदत करत असते. आणि त्याचबरोबर राहुलने एवढा सगळा गोंधळ घातलेला होता, तो सगळा राहुलचा फ्रॉडसुद्धा तिने समोर आणलेला आहे. हे सगळं सरोजच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर सरोजने आता कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. ही गोष्ट जेव्हा आबांच्या अद्वैतच्या समोर बोलली जाते तेव्हा मात्र आबा आणि अद्वैत या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. म्हणजे इतक्या दिवसाचं आबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. कला ही चांदेकरांसाठी योग्य आहे, अद्वैतसाठी योग्य बायको आहे, तिची सहचारिणी आहे. आबा वारंवार इकडे सरोजला समजवायचे, पण आज खऱ्या अर्थाने हे सरोजला पटलेलं असतं. म्हणून तर सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार करत चांदेकरांची मानाची साडी ही कलाला दिलेली असते. आता हा मंगळागौर विशेष भाग आहे, पण आता चांदेकरांच्या घरची जी मंगळागौर आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे चांदेकरांच्या घरी ही जी मंगळागौर आहे ती सासू सून स्पर्धा
अशा पद्धतीने मंगळागौर असते. म्हणजेच चांदेकर आहे कोल्हापुरातलं खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीने ही मंगळागौर होत आहे. आणि या स्पर्धेसाठी आता तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले असतात ते आदेश बांदेकरजी. खरं तर हा जो सोहळा आहे तो खूप मोठा असतो. कला आणि अद्वैत या दोघांची भांडणं मात्र तिथंही सुरू असतात. म्हणजे आज काहीही झालं तरीही कला अद्वैत एकमेकांशी भांडायचं मात्र अजिबात सोडत नसतात. ते दोघं तिथंही एकमेकांसोबत भांडत असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो, अरे आपण स्पर्धेसाठी आहे आणि हा सगळा पसारा काय मांडून ठेवलायस कला तू. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर हा पसारा नाहीये, पहिली गोष्ट तू लक्षात घे, हा पसारा नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, म्हणजे काय म्हणायचंय तुला, हा पसारा नाही तर काय आहे मग. तेव्हा कला म्हणत असते की अरे तुझ्या लक्षात येत नाहीये का चांदेकर, अरे स्पर्धा खेळणार आहोत ना आपण, मग तू पसारा पसारा काय म्हणतोयस. तेव्हा कला म्हणत असते की नाही अरे चांदेकर ती आपली कळशी आहे ती उचलू नकोस असं म्हणत कला त्याला बोलत असते. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. ती कळशी जी आहे ती उचलून फेकून देतो. त्याचं एकच म्हणणं आहे की एवढा पसारा का मांडून ठेवलायस तू, कशासाठी एवढा पसारा करत आहेस असं म्हणत अद्वैत कलाला बोलत असतो. परंतु कलाही तेवढीच हट्टी असते. आता कलाला धक्का बसलेला असतो की ही कळशी आता कुठे जाणार आणि कुठे पडणार हा प्रश्न मात्र कलाला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच आदेश बांदेकरजी तिथे येतात आणि ती कळशी पकडतात. ते म्हणतात की अजून खेळाला सुरुवात तरी व्हायची आहे, हे काय चाललंय तुमच्या दोघांचं. कारण या दोघांचं जे भांडण या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या थांबतच नसतात. हे दोघं जण जिथे जाईल तिथे फक्त आणि फक्त भांडत असतात. कारण या दोघांना भांडणाशिवाय दुसरं काही सुचत नसतं. हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. कारण अद्वैत आणि कला दोघंही जोडीने ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याच पद्धतीने ते भांडणही तेवढंच जोडीने जोरदार असं करत असतात. आणि त्यासोबतच इकडे आदेशजी आता तिथं आलेले आहेत आणि ते अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत काय हे सगळं कशा पद्धतीने चाललंय तुमच्या दोघांचं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तसं नाही आहे, पण हे बघा बरं. तर कला म्हणत असते की मला सांगा ही कळशी जी आहे ती आपल्याला खेळण्यासाठी लागणार आहे ना, तरीही हा चांदेकर जो आहे तो ती कळशी तिथे टाकून देत आहे, म्हणून मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आदेशजी तिथं आलेले आहेत आणि आता खेळाला छान पद्धतीने सुरुवात होणार आहे. खऱ्या अर्थाने हा जो खेळ आहे तो रंगणार असतो, खूप छान पद्धतीने खेळ सुरू होणार असतो. आणि तेव्हा मात्र कला अद्वैत दोघंही खुश झालेले असतात. आणि फायनली कला म्हणत असते की चला मंगळागौरीच्या या खेळाला छान अशी सुरुवात होत असते. आणि कलाला माहितीच नसतं सुरुवातीला की हा खेळ कशा पद्धतीनं होणार आहे, नक्की काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीनं घडणार आहेत याबद्दल कलाला काहीच माहिती नसतं. पण जेव्हा तिथे अनाऊन्स होतं की ही जी स्पर्धा आहे ती सासूसून स्पर्धा आहे आणि आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात होत असते. सरोजने तर कलाला स्वतःहून सांगितलेलं असतं की या स्पर्धेमध्ये आपण दोघींनी एकत्र सहभाग घ्यायचा आहे. आणि ही सासूसून स्पर्धा मंगळागौरीची आता कोल्हापुरात सुरू झालेली असते. कोल्हापुरातले जे तिथं हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला असतो ते तिथे येतात आणि सांगू लागतात की महाराष्ट्राची शान असलेले आदेश बांदेकरजी या स्पर्धेमध्ये येणार आहेत आणि तुमच्या सर्वांसाठी ते इथं असणारे जज म्हणून असणार आहेत. आणि ही जी स्पर्धा आहे ती खूप छान अशी मोठ्या प्रमाणात होणार असते. खूप बायका तिथं आलेल्या असतात आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे राऊंड असतात. तर हे राऊंड कशा पद्धतीनं होणार असतात हे सगळं इथे सुरू झालेलं असतं. प्रत्येक स्पर्धेचा जो नियम आहे तो तिथं सांगितलेला असतो. प्रत्येक राऊंड हा प्रत्येक टीमला पूर्ण करायचा असतो. तर सुरुवातीला तिथे एक खेळ असतो, त्याच्यामध्ये सूप घ्यायचा आहे आणि त्या सूपामध्ये जो तांदूळ आहे तो तांदूळ घ्यायचा आहे आणि ते सूप अशा पद्धतीने फिरवायचं की त्यातलं जे तांदूळ आहेत ते खाली पडले नाही पाहिजे. मग कला आणि अद्वैत दोघंही तिथं प्रॅक्टिस करू लागलेले असतात. पूर्ण चांदेकर कुटुंबही तिथं आलेलं असतं. पण कला आणि अद्वैतचा सध्या जो मूड असतो तो वेगळाच असतो. ते दोघंजण एका वेगळ्याच पद्धतीनं हे काम करत असतात. त्यासोबतच सरोजसुद्धा तिथं आलेली आहे. सरोज, नैना, त्याचबरोबर रजनी, अनामिका हे सगळेजण तिथं आहेत. आणि हा जो खेळ आहे तो रंगात आलेला आहे. खूप छान पद्धतीने इथे हे सगळं सुरू आहे. आणि सरोज ही तेवढ्याच आनंदात तिथे हा खेळ खेळण्यासाठी सुरुवात करत आहे. तेव्हा मात्र कला ही सरोजकडे पाहत असते. मग पुढचा राऊंड असतो आणि तिथे काही डेकोरेटिव्ह पार्टही बनवायचा आहे आणि डेकोरेशनचं जे आहे ते करायचं आहे. त्यामध्येही चांदेकर कुटुंबाने सहभाग घेतलेला आहे. संगीतासुद्धा तिथं आलेले आहे. संगीताही खुश झालेली आहे आणि संगीता म्हणत असते खरंच म्हणजे आदेश भाऊजी तिथं आलेले आहे त्या गोष्टीचा आनंद सर्व तिथलं असलेल्या
प्रेक्षकांना त्याचबरोबर स्पर्धकांनाही झालेला असतो. अद्वैतसुद्धा खुश असतो. अद्वैत म्हणत असतो की हो, कला जी आहे ती कलागुण संपन्न आहे आणि त्यामुळं कलाने ज्या काही गोष्टी केलेल्या असणार आहेत त्या छानच अशा असणार आहेत. कलाच हे सगळं चांगल्या पद्धतीने करू शकते, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतही खुश झालेला आहे. अद्वैत जेव्हा तो सूत मिरवण्याचा जो खेळ आहे तो तिथे खेळत असतो तेव्हा मात्र अद्वैतच्या लक्षात येत असतं की त्याला तो व्यवस्थित तिथे खेळता येत नसतो. तेव्हा मात्र अद्वैत ही पाहत असतो आणि त्यासोबतच आता कलाही मस्त पद्धतीने तो खेळ तिथे खेळत आहे. कलाला सुद्धा खूप छान वाटत आहे. फायनली हा जो सोहळा आहे तो खरंच सुरू झालेला असतो. बाकीचे स्पर्धकही आता आलेले असतात आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होते आणि आदेश भाऊजी स्पर्धेचे नियम सगळ्यांना सांगत आहेत. नक्की स्पर्धा कशा पद्धतीने होणार आहे, स्पर्धेमध्ये काय काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत, हे सगळं ते मनापासून सगळ्यांच्या समोर तिथे सांगत असतात. तेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं की या स्पर्धेमध्ये सर्वजण एकत्र तिथे सामील होत आहेत. ही स्पर्धा छान अशी होणार आहे आणि त्याचबरोबर स्पर्धेसाठी जे नियम आहेत ते सांगितलेले असतात आणि सगळे स्पर्धक आता तिथे जमलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता स्पर्धा सुरू होणार असते. चांदेकर कुटुंब, खरे कुटुंब तिथं उपस्थित असतं. सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे कारण चांदेकर हे कोल्हापुरातील खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेला सुरुवात होते. तर आबासाहेब चांदेकर सुद्धा स्वतः तिथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता कुटुंबाने एकत्र येऊन ही स्पर्धा खेळायची आहे. कला आणि सरोज दोघींनी एकसारख्या साड्या नेसलेल्या आहेत, फक्त रंग वेगळे आहेत कारण सरोजने सांगितलेलं होतं की आपण दोघींनी एकसारख्या साड्या नेसून ही जी स्पर्धा आहे ती पूर्ण करायची आहे. आणि त्याच पद्धतीने त्या दोघींनी खरंच तशा साड्या नेसलेल्या असतात आणि कलाचा सून म्हणून स्वीकार सरोजने करत हे सगळं खूप छान पद्धतीने केलेलं असतं. आणि मग स्पर्धेला सुरुवात होते. नंतर आदेशजी आता स्वतः येऊन ते चेक करू लागतात की नक्की काय काय केलेलं आहे. त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि मग प्रत्येक स्पर्धकाचं तिथं चेक केलं जातं. कला अद्वैत दोघंही अगदी पळापळ करून जो कचरा आहे तो कचऱ्याच्या ठिकाणी टाकून आपला टेबल साफ ठेवत असतात. अगदी व्यवस्थित पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आदेशजी सगळ्यांचं कौतुक करतात आणि कलाने जे तिथं मॉडेल बनवलेलं असतं ते खूप सुंदर असं असतं आणि कलाचंही तिथे कौतुक केलं जातं कारण अद्वैत आणि कला या जोडीने त्याचबरोबर चांदेकर कुटुंबाने जे काही केलेलं आहे ते मात्र खूपच सुंदर असं बनवलेलं असतं. सगळेजण तिथे जमलेले आहेत आणि इकडे या पद्धतीने त्यांचं काम सुरू झालेलं असतं. आता निकालाची वेळ येणार असते. कला आणि सरोज या दोघीही शेवटी एकमेकींच्या विरोधात उभा राहिलेल्या असतात कारण ही स्पर्धा असते, सासूसून स्पर्धा असते आणि मग त्यांचे जे खेळ आहेत प्रत्येक राऊंड आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जसं की होम मिनिस्टर जो कार्यक्रम आहे त्या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये राऊंड होत होते तशा पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड होत असतात आणि हा जो राऊंड असतो तो प्रत्येक वेळेस वेगळा असतो. स्वतः आदेशजी तिथे येऊन स्वतः तिथे चेक करत असतात नक्की व्यवस्थित केले का, यांनी काय केलेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत हे त्यांचं बोलणं तिथे सुरू असतं. आणि मग या स्पर्धेमध्ये कलाही विजयी होते कारण कला किती कलागुण संपन्न आहे. खरंच ती एक सुंदर अशी गृहिणी आहे. खूप छान पद्धतीने घर सांभाळते, बिझनेस सांभाळते आणि हे सगळं खूप छान असं ती करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.